तळोजा MIDCतील रामकी कंपनीची भिंत कोसळली, मनसेची चौकशीची मागणी। तळोजा MIDCतील रामकी मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीच्या परिसरातील 30 ते 40 फूट उंच भिंत कोसळल्याची घटना घडली आहे। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। मनसे पनवेल तालुका अध्यक्ष श्री रामदास पाटील यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। श्री रामदास पाटील यांनी संबंधित सर्व विभागांनी एकत्रित येऊन तज्ज्ञांच्या मदतीने या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। त्यांचे म्हणणे आहे की कोसळलेली भिंत जुनी आणि कालबाह्य झाली आहे, जी तळोजा परिसरातील रहिवाशांसाठी धोका निर्माण करत होती। पिसारा, मृदुला, तळोजा फेज 1 आणि तळोजा फेज 2 या परिसरातील नागरिक या भिंतीमुळे त्रस्त होते। त्यांनी आरोप केला आहे की कोणतेही संशोधन किंवा मूल्यमापन न करता ही भिंत बांधली गेली होती। मनसेने या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला असून कंपनीने त्वरित पावले उचलली नाही तर मनसे कार्यकर्ते रामकी कंपनीच्या विरोधात घेराव घालणार आणि तीव्र आंदोलन उभारणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। या संदर्भात मनसेने प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस प्रशासन आणि स्थानिक अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या भिंतीमुळे वारंवार समस्या उद्भवत आहेत, परंतु संबंधित कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले होते। या घटनेनंतर स्थानिकांनी अधिकाऱ्यांकडे ठोस कारवाईची मागणी केली आहे। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याचे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे। सध्या या परिसरात या घटनेबाबत चिंता व्यक्त केली जात असून कंपनी प्रशासनाने जबाबदारी स्वीकारून लवकरात लवकर योग्य ती पावले उचलावीत। शेतकरी पडला, शेतकऱ्याची पण माझं म्हणणं असं आहे की कोणाच्या वरती दुर्घटना होण्याऐवजी आपण या सगळ्या प्रक्रियेला जर जोराने ताकद, आम्ही मनसे आमची ताकद लावत आहे आणि इतर पण माझी सर्व इथले पॉलिटिशियन स्थानिक असतील त्यांना देखील विनंती आहे की सर्व मिळून तुम्ही या सगळ्या प्रक्रियेला माझ्या सोबत राहा। कारण आपल्याला या सगळ्या प्रक्रियेची यांना का गरज आहे, कारण या दुर्घटना होतात, ब्लास्ट होतात, आतमध्ये विल्हेवाट लावतात, कशी लावतात? एवढा जर कंपनी विल्हेवाट लावण्यासाठी जर पैसा खर्च करतो, मग खरोखर त्या पैशाची गैरउपयोग जर होत नाही ना, खरोखर त्याचा प्रक्रिया सुरू होते का हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे। आणि सर्व या खात्यांना, पोल्युशन असेल, सेफ्टी इन्स्पेक्टरचं आरोग्य खाता असेल, MIDC असेल किंवा स्थानिक पोलीस स्टेशन आपले ACP साहेब, राजपूत साहेब असतील, यांना देखील आमचं निवेदन आम्ही देणार आहोत आणि दिलेलं आहे की याच्या प्रक्रियेमध्ये खरोखर संशोधन असं होतो का, त्याच्यामध्ये एक तज्ज्ञ पण पाहिजे। या सगळ्या गोष्टींवर याचा मार्ग करणं आपल्याला गरजेचं आहे। आता ही भिंत पडली होती, त्याच्यानंतर प्रशासनाचं या ठिकाणी लक्ष आहे का, त्यांच्या निदर्शनास ही बाब आली का भिंत पडल्याची? हो, याच्या अगोदर प्रशासन येऊन गेलं, पण त्याचा पण रिपोर्ट आता काय येतो, त्यांचे जे ओनर आहेत कर्नाटक इकडे जी टीम आहे, आता जवळजवळ महिना होत आला। हे आपले शेती करवल्याचे येतात ना, 2 गावच्या बरोबर। नाही काम नाही झालं। हे बघा ते केमिकलच ओढणं चालू आहे अजून। म्हणजे जर त्याचा एवढा लोड येतो तर तुम्हाला माहिती पाहिजे ना त्या भिंतीची कॅपॅसिटी काय आहे। मग याचा अर्थ काय, तुम्ही तिथे तज्ज्ञ नाही लावलात आणि अव्वे तुम्ही भिंत बांधायला लागलेत, तर ते चुकीचं आहे ना। काहीतरी शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा मनसे ही जी भिंत लावली ना, असा पूर्ण घेराव आंदोलन सुरू करू आम्ही। आज आपण या ठिकाणी रोजचं आपलं येणं जाणं असतं आणि या ठिकाणी जी भिंत कोसळलेली, मोठी जीवितहानी बरोबर नशिबाने टळलेली, पण भविष्यामध्ये अशा प्रकारची होऊ शकते, तर या ठिकाणी तुम्हाला भीती वाटते का? 100%। कारण ही भिंत म्हणजे याचं बांधकाम अतिशय म्हणजे निकृष्ट दर्जाचं असू शकेल कदाचित, पण त्याशी आम्हाला देणं घेणं नाही। पण वास्तविक पाहता हिला अपोज झाला होता, हिचं पिरियड म्हणजे काल पण संपलेला आहे आणि एवढी पंचक्रोशीमध्ये म्हणजे हजारो नागरिक राहतात। झपाट्याने तळोजा वसाहतीत किंवा यांचं सोसायटी यांचं म्हणजे बांधकामातून ये-जा करतात, त्यांचं उद्या जर ही भिंत आज भविष्यात कोसळली तर म्हणजे मनुष्यहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। आणि तसंच यांचं जे रामकीचं जे प्रदूषण ते सराउंडिंग 25 म्हणजे सभोवतालच्या 25 गावांमध्ये ना आमची भात शेती पिकत, ना आमचं कडधान्य पिकत, ना आमच्या फळबागा, त्या सगळ्या नासल्या गेल्या। माझी स्वतःची पण बागायती शेती होती, आजही आहे,
पण त्याच्यात अजिबात काय उत्पन्न म्हणजे टोटल एकंदरीत या प्रभागातल्या लोकांचा लाखो रुपयाचं म्हणजे नुकसान या रामकीमुळे झालेलं आहे. आणि भविष्यात जर प्रशासनाने आता ही दुर्घटना झाली नशिबाने इकडे समजा कोणी मनुष्यहानी झाली नाही टळली, पण कदाचित पुढे भविष्यात ह्या तड्याची भिंत कोसळली ना तर हजारो माणसं किंवा काही प्रमाणात माणसं मेली गेली तर त्याला जबाबदार कोण? प्रशासन, इथलं स्थानिक कंपनीचे व्यवस्थापन की समोरच्या काही म्हणजे सामाजिक हे म्हणा समजा ते राजकीय असती. तुम्ही बघताय की जिथे कुठे अन्याय आणि जिथे कुठे अशा गोष्टी होतात तिथे एक मनसे सैनिक धावून येतोय. आज बघता तुम्ही 100%. आता तुम्ही बघता रामदास पाटील ते तालुका अध्यक्ष आहेत ते इथं धावून आले आहेत. आणि मला तर असं वाटतं की जेव्हा हा मनसे बघतो कुठे धावून रोडवर येतो रस्त्यावरची भूमिका घेतो तेव्हा नक्कीच कुठे काम होईल असं वाटतं. अहो मनसे पक्षच मी म्हणजे 100% म्हणेन, कारण राज ठाकरे साहेबांचा पक्षच असा आहे मराठी माणसांच्या हक्कासाठी मराठी माणसांच्या जर अन्याय मराठी माणसावर होत असेल येथे तेथे जर समजता क्षणी लगेच मनसेचे कार्यकर्ते धावून येतात. परवाच झालेली मुंबईतलं घटना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली असेल. एकच फरक होता मराठी, त्याच्यावर अतिशय म्हणजे 100-200 लोकांनी अन्याय केला पण त्या अन्यायाला वाट्या फोडण्यासाठी पहिल्यांदा धाव घेतली असेल का स्थानिक पक्ष दुसरे नव्हते. स्थानिक पातळीवरचे ज्यांची आज महाराष्ट्रात सत्ता आहे सत्ताधारी पक्षाचाही कोणी नेता तिथे आला नाही. तिथे मनसेच्या अविनाश जाधव यांनी धाव घातली. आम्ही तो प्रत्यक्ष व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. महाराष्ट्र मराठी माणसाने दुजोरा दिला, त्यांना साथ देण्याचं पण ठरवलं. या ठिकाणी आपण प्रशासनाला काय मागणी करावी? प्रशासनाने एकतर हा प्लांट खरं तर मागणी का हा प्लांट बंदच झाला पाहिजे. याचा पिरियड संपलेला पाहिजे. संपून सुद्धा कुणाच्या पाठिंब्याने कुणाच्या वर्चस्वाने कोणाचा वरच असतोय त्याच्यावर समजू शकत नाही. पण तो हे असायला पाहिजे होतं. संशोधन नाही, तज्ञ नाही आणि कोणत्या पद्धतीची ड्रॉइंग आहे, ज्या कोणी या कॉन्ट्रॅक्टरने हा जो बांधकाम केलाय तो कॅपेबल आहे का? हा शिदी करोल्यामध्ये जातो. हा आपला पिसारवे पूर्ण वाकलन मध्ये निघतो. इकडं बुरदुल आहे, इकडं फेज 1 फेज 2 आहे. धोका तर एकदम घातकच आहे हे सगळं. कारण ज्या अर्थी आता आम्हाला वाटलं त्याच्या अगोदर ते आहे ना ते भिंतचा आपण विल्हेवाट नाही डोंगर आता बस इथं स्टॉप करूया आपण. हा